सावध झालो हरी चालो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे पळोनिया गेली झोप होते पाप आडते तुका म्हणे तया ठाया बोल छाया कृपेची महायोग पीठे तठे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः विठ्ठल सावध झालो हरी चालो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे प्रस्तुत रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथ्यामधील असून हा अभंग 4 चरणाचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला अशा लोकांपासून सावध करतात की ज्या गोष्टींमध्ये तुम्ही आहात त्या गोष्टींपासून तुमचं पतन होईल अशा गोष्टींपासून लांब राहा नाही जीवनामध्ये उत्थान झालं तरी चालेल पण पतन नकोय आपल्याला विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे खरं तर हे आयोजित करण्याचं प्रमुख कारण असं आहे कैलासवासी अरुण उर्फ पापा वीर यांचाच 5वं पुण्यस्मरण आहे आणि या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं जमलेलो आहोत इथं जमलेले सर्व ग्रामस्थ सर्व माता भगिनी सर्व गुणीजन वर्ग सर्व माझे गुरुबंधू आपणा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल निसर्गाने माणसाला खूप अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत जसं की हात दिलेले आहेत पाय दिलेले आहेत डोळे दिलेले आहेत विचार करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे भावना प्रदान करण्यासाठी मन दिलेलं आहे आणि या सर्वांना एकत्रित आणण्याचं साधन म्हणजे मानवी जन्माचं शरीर दिलेलं आहे निसर्गतः माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस त्याचं शरीर चांगलं असतं बुद्धी चांगली असते अंतःकरण चांगलं असतं पण वाईट एवढंच असतं की तो वाईट लोकांमध्ये राहत असतो सर्वसामान्य घरामध्ये जन्माला येणारा कोणताही मुलगा असू देत तो चांगलाच असतो आई वडील त्याला चांगले संस्कार देतात पण दुर्भाग्य असं असतं की तो ज्यावेळेस गल्लीमध्ये जातो गल्लीतल्या मित्रांमध्ये राहतो जसे मित्र असतात तसा तो घडत जातो जगद्गुरु तुकोबरा आपल्याला अशा लोकांपासून सावध करतात की ज्या गोष्टींमध्ये तुम्ही आहात त्या गोष्टींपासून तुमचं पतन होईल अशा गोष्टींपासून लांब राहा नाही जीवनामध्ये उत्थान झालं तरी चालेल पण पतन नकोय आपल्याला विठ्ठल बघा मानवी जीवनामधील सर्वात सुंदर अवस्था म्हणजे आहे त्या स्थितीपासून उंच होत जाणं माणूस जसा जसा मोठा होत जातो तसं तसं त्याचं ज्ञान त्याचे संस्कार त्याचे विचार हे आपोआप मोठे होत जातात आता बघा घर चांगलं असून जमत नाही काही काही मुलं चांगल्या घरामध्ये जन्माला येतात पण त्या घराला कलंक लावून जातात काही भाग्यवान असे असतात अत्यंत चांगल्या कुळामध्ये जन्माला येतात पण त्या घराण्याचं नाव खराब करून जातात काही वेळेस असं पाहायला मिळतं चांगल्या शरीरामधून जन्माला आला पण दारूच्या आहारी जाऊन व्यसनांच्या आहारी जाऊन जर शरीराला जर याला जपता आलं नाही तर मनाला आणि बुद्धीला केव्हा विचारशक्ती देऊ शकेल त्यामुळे निसर्गाने ज्या गोष्टीचा आपल्याला दान दिलेलं आहे मन बुद्धी चित्त आणि अहंकार या गोष्टी जर जीवनामध्ये आपल्याला वाढवता आल्या नाहीत तर जन्माला येऊन आपला काहीच फायदा नाही विठ्ठल
सर्वात महत्वाची गोष्ट, पहिल्यांदा जीवन आपल्याला समजलं पाहिजे. अहो, जीवनच आपल्याला समजत नाही. जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर अपेक्षा कोणाकडून करावी हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. आपला स्वभाव असा असतो, आपल्याशी जो गोड बोलतो, भलेही तो कपटाने बोलत असेल, व्यवहाराने बोलत असेल, पण गोड बोलण्यावर विश्वास ठेवल्यामुळं आपलं पतन झालेलं काही वर्षानंतर आपल्या लक्षात येतं. जर भाग्य चांगलं असेल तर म्हातारपणात लक्षात येतं, नाहीतर म्हातारपणही असत निघून जातं. त्यामुळे बघा, ज्याच्याकडून आपण अपेक्षा करतो त्याचा अधिकार काय आहे, त्याची योग्यता काय आहे, तो जीवनामध्ये करतो काय, हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. बघा, काही माणसं बोलत असताना फार मोठ्या पद्धतीने बोलतात. हल्ली बाजारू साधू एवढे झालेत, प्रत्येक जण आज परमार्थावर बोलतोय, मोक्षावर बोलतोय. अहो, काही तर साधू असे आहेत, बोलत असताना परमार्थावर बोलतात, मोक्षावर बोलतात, पण संसारिकापेक्षा चांगला संसार करतात. काही माणसं बोलत असताना अत्यंत सामान्य पद्धतीने बोलतात, पण संतांपेक्षा त्यांचं आचरण श्रेष्ठ असतं. काही देवाला मानणारी न मानणारी देव माणसं या जगामध्ये आहेत, तर काही देवाला मानणारी पण राक्षसापेक्षा नीच पातळी गाठणारी माणसं या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता हे कसे वागतात ह्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला सुखी व्हायचंय, त्यामुळे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आपण सावध सावध झालो, 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 सावध झालो. ओ सावध झालो, 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 सावध झालो. सावध झालो, 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 सावध झालो. हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा. जेथे वैष्णवाचे भार, जेथे वैष्णवाचे भार, जेथे वैष्णवाचे भार, जेथे वैष्णवाचे भार. चालो जागरणा, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा. देवेश वाचे भार, देवेश वाचे भार, देवेश वाचे भार, येथे वैष्णवाचे
जग कसंही असो, जगाशी काही घेणं देणं नाही आपल्याला. तुम्ही या जगामध्ये जन्माला आलेला आहात. तुमचं व्यक्तिगत जग असतं. त्या जगामध्ये भावना असतात, त्या जगामध्ये विचार असतात, त्या जगामध्ये प्रेम असतं. आई जसं शरीराला सांभाळते तसं मनाला सांभाळणारा एखादा प्रेमळ पाहिजेत. बुद्धीला सांभाळणारा एखादा विचार माणूस जवळ पाहिजेत. हृदयामध्ये प्रेमाचा गारवा निर्माण करणारा एखादा संत जवळ पाहिजेत. बघा, तुम्ही फक्त एकच गोष्ट पाहता, तो म्हणजे पैसा. पैशाने लवकर मान मिळतो, पैशासाठी लोक जगतात. आणि बघा, ज्याच्याकडे पैसा आहे ना, तो खळ असला तरी लोक त्याची सेवा करतात. अंतःकरणाला न सहन होणारं बोलणं देखील सहन करून घेतात. पण साधू संत जर दोन शब्द बोलले ना, त्यांच्यावर रागवतात. बघा, पैशासाठी माणूस एवढ्या खालच्या पातळीला गेलेला आहे. ऑफिसमध्ये साहेब जर बोलला ना, अंतःकरणात तर रडू येतं, पण चेहरा मात्र हसरा असतो. कारण पैशासाठी माणूस एवढ्या खालच्या पातळीला गेलेला आहे की पैशाच्या अतिरिक्त दुसरा पुरुषार्थ त्याला या जगामध्ये दिसत नाही. पण संतांचा अनुभव मात्र असा आहे की पैशाशिवाय सुखी कसं व्हावं हे साधू आपल्याला जीवनामध्ये शिकवत असतो. पण बघा, दुर्भाग्य आपलं असं असतं की अशा साधू संतांच्या सानिध्यामध्येच कधी जायला आपल्याला मिळत नाही. पैशाने माणूस एवढा मोठा होतो की त्याची विचारसरणीच बदलते. संसारामधली जी तज्ञ माणसं असतात ना, संध्याकाळच्या वेळेस कुत्र्याला घेऊन फिरायला जातात आणि अभिमानाने सांगतात की आम्ही कुत्र्याला घेऊन फिरायला निघालोय. पण कुत्र्याला जर विचारलं ना, कुत्रे म्हणतं मी याला घेऊन फिरायला निघालोय. म्हणजे जी माणसं जनावरांसोबत वागतात ती माणसं साधू संतांच्या सानिध्यात केव्हा येऊ शकतात. माणसातला देव ज्यांना दिसत नाही, तर जगामध्ये देव पाहणारे जे संत आहेत त्यांचं सानिध्य मूर्खांना केव्हा लाभेल काय माहिती. त्यामुळे बघा, निसर्गाने आपल्याला जो मानवी जन्म दिलेला आहे ना, तो आपण कसं जगतो याच्यासाठी दिलेला नाही, तर त्याचा आपण कितपत उपयोग केला याच्यासाठी खऱ्या अर्थानं साधूचा जन्म आहे. विठ्ठल तुम्हाला आम्हाला जे हृदय दिलेलं आहे ना, हे रस्त्यावर उभा राहून कोणालाही वाटण्याकरता दिलेलं नाही. आवाज ज्याला प्रेमाची गरज नाही त्याला सुद्धा आपण हृदय द्यायला तयार होतो. आणि उद्या जर या हृदयाला जखमा झाल्या तर दारू पिऊन गटरीत लोळतो. सर्वात मोठी मानवी जन्मातली चुकी, अपेक्षा नसताना हृदय देत आहे. अहो, त्याची मागणी केली नसताना हृदय देत आहे. न पेक्षा अशी योग्यता कमवा, ज्या वेळेस तुम्ही रस्त्याने जाल हजारो लोक तुम्हाला पाहायला जमतील. हजारो लोकांनी तुमची अपेक्षा केली पाहिजेत. ही योग्यता आपल्याला मानवी जन्मामध्ये कमवता येते. अशा उच्च अधिकाराचं जीवन आपल्याला जगता येतं. पण दुर्भाग्य आपलं असं असतं की फक्त साधू संतांचं आपल्याला असं शिक्षण मिळत नाही, सानिध्य मिळत नाही. ज्या माणसाची आपण अपेक्षा करतो, ज्या व्यक्तीची आपण अपेक्षा करतो, त्या व्यक्तीने जर आपला अस्वीकार केला तर हा मानवी जन्माचा अपमान आहे. माणूस जर आपला स्वीकार करू शकत नाही तर भगवंताने केव्हा आपला स्वीकार करावा. कारण संत सांगतात, नर करणी करे तो नरका नारायण होय. हा तर माणूस घडू शकला नाही जीवनामध्ये, माणूस होऊ शकला नाही जीवनामध्ये, याच्यापेक्षा दुसरं काय पतन असू शकतं. बघा, ज्ञान किती आहे आपल्याकडे याला महत्व नाही, आपला अधिकार किती मोलाचा आहे फार महत्वाचा आहे. आपण प्रेम देतो समाजाला, माणसांवर प्रेम करतो, पण त्यांना आपल्या प्रेमाची किती किंमत असते याचा अंदाज आपण जीवनामध्ये कधी घेत नाही. त्यामुळे सर्वात घातक जर विषय कोणता असेल तर तो प्रेम आहे. जगद्गुरु तुकोबर आपलं प्रेम भगवंताला अर्पण करतात. कारण भगवंताने आपल्याला जन्माला घातलेला आहे. 1000 पट प्रेम भगवंताकडून आपल्याला मिळतं. आपल्यामध्ये गुण असो अवगुण असो भगवंत कधीही विचार करत नाही. पण ज्या माणसावर आपण प्रेम करतो ना, त्या माणसाला आपल्या प्रेमाची किंमत नसते. आता नीट ऐका, तुम्ही आम्ही फार सामान्य आहोत. अहो, आपल्याकडे श्रीमंती सुद्धा एवढी नाही की लोकांनी आपलं कौतुक करावं. जीवनामधली आपली कोणतीही स्थिती एवढी चांगली नाही की 10 लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं. नीट ऐका, 2000 वर्षापूर्वी राजा भरतहरी अत्यंत सुंदर आणि सुव्यवस्थित कथा आहे. 4वी 5वीच्या पुस्तकामध्ये धडे शिकवले जातात की पूर्वी सूर्य एक होता, त्याच्यामध्ये स्फोट झाला, त्याचाच एक तुकडा म्हणजे चंद्र आणि दुसरा तुकडा म्हणजे पृथ्वी. हा आताच्या सायंटिस्ट लोकांनी 150 वर्षापूर्वी लावलेला हा शोध नाही. ज्याचं मी जीवन चरित्र सांगतोय त्यांनी 2000 वर्षापूर्वी हा शोध लावला होता. आणि शोध लावण्यापूर्वी तुमच्या माझ्यासारखा सामान्य होता. उज्जैनचा राजा होता
अतिशय बुद्धिमान महान तत्वज्ञानी माणूस. पण नीट आहे का, त्याचं त्याच्या पत्नीवर एवढं नितांत प्रेम होतं. एखादा साधू संन्यासी दिसला की त्याच्या कपाळावर आट्या पडायच्या. त्याला असं वाटायचं या संसारामध्ये एवढं सुख असताना ही लोक अशी संन्यासी का झाली असतील. म्हणून एखादा साधू संन्यासी दिसला की तो त्याची टिंगल करायचा. बघा, एके दिवशी रस्त्याने एक दीर्घगंभीर पुरुष जात होते जे साधू होते. राजा त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांची टिंगल करतो. साधू ओळखतात, हा एवढा हुशार विचारप्रधान बुद्धिप्रधान माणूस या संसारामध्ये कसा अडकून पडला, याला आणखी संसार कळालेला नाही दिसतोय. म्हणून साधू काय करतात, त्याच्या हातामध्ये त्यांना मधुकरीमध्ये एक आंबा मिळालेला असतो तो राजाच्या हातामध्ये देतात आणि त्याला सांगतात हा आंबा तू खा, अमर होशील. राजाला वाटतं साधूने दिलाय तर घ्यायला काय हरकत आहे. बघा, माणसं पण जीवनामध्ये एवढी विचित्र असतात ना. एखाद्या साधूने जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करावी आणि कमवलेलं जे पुण्य आहे ते भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरण्याच्या ऐवजी साधू तुमच्या घाण संसाराला वापरला अशी अपेक्षा का करतात. आणि जर एखादा साधू असा करत असेल, तुमच्या मूर्खपणाला ज्ञान म्हणत असेल, तुमच्या पापांना गोंधळत असेल, तर त्याचाही तुमच्याकडून कुठेतरी स्वार्थ दडलेला असतो. कुठेतरी पैसा पाहिजे असतो, दक्षिणा पाहिजे असते. तुमचा उद्धार झाला किंवा नाही झाला त्याला काही घेणं देणं नाही, पण त्याचा फोटो तुमच्या घरामध्ये लागावा म्हणून तो चांगल्या चांगल्या लोकांना चांगलं न म्हणता वाईट लोकांना चांगलं म्हणत असतो. बघा, मुंबईमध्ये असे पुष्कळ साधू संत आहेत. मोठे मोठे पापी स्मगलर त्यांच्या पाया पडायला येतात आणि हा म्हणतो जा बेटा तेरा कल्याण हो. म्हणजे पाप करून कल्याण करण्याकरता आयुष्यभर थोडीच आहे. पण पाप करणाऱ्या माणसाला देखील दिलासा वाटतो की कोणीतरी परमार्थातला माणूस आपल्या पाठीमागे उभा आहे. आणि या जगाचा इतिहास असा आहे, एखादा माणूस पुण्य करून मोठा होत असेल, ज्ञान कमवून मोठा होत असेल आणि पुढे जाऊन जर त्याचा दुरुपयोग करत असेल तर त्याचं देखील पतन होतं. तर पाप करणाऱ्या माणसाचं जीवनामध्ये केव्हा कल्याण होणार. बघा, पण हे जे साधू संत असतात ना, हे भलत्याच लोकांना आशीर्वाद देत सुटतात. कारण यांच्यामध्ये दम नसतो म्हणून आशीर्वाद देत सुटतात. पण हा जो खरा साधू होता तो त्याला सांगतो हा आंबा तू खा, अमर होशील. बघा, राजा आंबा घेतो, पण आंबा घेतल्यानंतर विचार करतो हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झालो आणि उद्या माझी पत्नी जर या जगात राहिली नाही तर एवढी प्रेम करणारी पत्नी मला परत भेटेल का. ही झाली महाराज प्रेमाची उच्च पातळी. आज फक्त लोक पैशावर प्रेम करतात, गाडी बंगल्यावर प्रेम करतात, धनावर प्रेम करतात. पण राजाचं त्याच्या पत्नीवर एवढं नितांत प्रेम होतं की त्याला वाटतं हा आंबा जर मी खाल्ला तर उद्या माझी एवढी काळजी करणारी अशी पत्नी मला परत भेटेल का. म्हणून स्वतः आंबा न खाता त्याच्या पत्नीला तो आंबा देतो. पण बघा, दुर्भाग्य असं असतं महाराज, गेल्या 25 ते 30 वर्षात त्या राणीचं त्या राजावर कधीच प्रेम नसतं. तिचं प्रेम असतं घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसावर. ज्यावेळेस राणीकडे हा आंबा येतो, राणी विचार करते हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झाले आणि उद्या घोड्याचा खरारा करणारा माणूसच राहिला नाही तर मी अमर होऊन काय करू. म्हणून तो आंबा घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाला देते. आता बघा, घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाची मानसिक उंची किती असेल. एवढी मोठी राणी आपल्यावर प्रेम करते, एखादा माणूस एकनिष्ठ राहिला असता. पण सांसारिक माणसाचे दुर्भाग्य की माणसांवर एकनिष्ठ प्रेम करत नाहीत. त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाचं त्या राणीवर कधीच प्रेम नसतं. तो दबाव खातीर प्रेम करत असतो, स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी प्रेम करत असतो. त्याचं प्रेम असतं भांडे घासणाऱ्या बाईवर. आता बघा, ज्यावेळेस घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाकडे हा आंबा येतो तो काय विचार करतो हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झालो, उद्या भांडे घासणारे बाई जर राहिले नाही तर मी अमर होऊन काय. म्हणून तो आंबा भांडे घासणाऱ्या बाईला देतो. भांडे घासणारी बाई बिचारे पवित्र अंतकरणाची असते. तिला असं वाटतं हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झाले तर उद्या चंद्र सूर्य ताऱ्यापाशी असेपर्यंत मावशी तिला काय दुसरं काम भेटणार आहे का, भांडेच घासावं लागणार आहेत. न पेक्षा हा आंबा जर मी माझ्या राजाला नेऊन दिला तर राजा तरी आयुष्यभर राज्य उपभोगल. परत तो आंबा राजाकडे येतो. राजा म्हणतो हा आंबा तर मी राणीला दिला होता ना, भांडे घासणाऱ्या बाईपर्यंत कसा पोहोचला. म्हणजे आंब्याची एवढी मोठी वाटचाल कशी झाली. म्हणून तो राणीला बोलून घेतो. राणी म्हणते सत्य जर तुमच्यापर्यंत पोहोचलाच आहे तर खरं सांगते गेल्या 25 ते 30 वर्षात मी कधीच तुमच्यावर एकनिष्ठ प्रेम केलं नाही. माझ्या घरी राज्य होतं, संपत्ती होते, पण एवढ्याच गोष्टी मला पाहिजे होत्या का. तुम्ही तुमच्या संपत्तीमध्ये इस्टेटीमध्ये एवढे व्यस्त होता की तुम्हाला माझ्याकडे पाहायला सुद्धा कधी वेळ मिळाला नाही. मायबापांना काय वाटलं असेल त्या राजाच्या अंतकरणाला. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा,
जी मोठी माणसं असतात ना ती स्वतःच्या अपयशाचं खापर कधीच दुसऱ्याच्या डोक्यावर फोडत नाहीत. राजा हुशार होता, विचार प्रधान होता, बुद्धी प्रधान होता. एवढा मोठा राजा स्वतःच्या सख्या भावाला विक्रमादित्यला गादीवर बसवतो. आणि आज पण तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जा, UP मध्ये जा, राजा भरतराजाच्या गुफा आहेत तिथं. त्यांनी तप केलेलं, त्यांनी त्या राज्याचा त्याग केला आणि एवढ्या मोठ्या विद्वान राजानं स्वतःची आत्मकथा रडून लिहिली. बघा, लाजत नाही तो एवढा विद्वान राजा. तो स्वतःच्या आत्मकथेमध्ये काय लिहितो? धिक्कार असो त्या राणीचा जिच्यावर गेले 25 ते 30 वर्ष मी एकनिष्ठ प्रेम केलं, तिला माझं प्रेम कळालं नाही. धिक्कार असो त्या घोड्याच्या घराला करणाऱ्या माणसाचा, एवढी मोठी राणी त्याच्यावर प्रेम करत होती, तिचं प्रेम त्याला कळालं नाही. आणि धिक्कार असो माझ्या त्या ज्ञानाचा, माझ्या जवळचीच माणसं किती बदमाश होती हे सुद्धा मला ओळखता आलं नाही. काय त्या ज्ञानावर अभिमान करावा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हे सर्व मी वाचलं, मी अनुभवलं आणि मी सावध झालो. सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो. सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो. सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो. सावध झालो, सावध झालो, सावध झालो. हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा. जेथे वैष्णवाचे भार, जेथे वैष्णवाचे भार. हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा. जेथे वैष्णवाचे भार, जेथे वैष्णवाचे भार. सावध झालो, सावध झालो, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा. सावध झालो, सावध झालो, हरी चालो जागरणा, जागरणा, चालो जागरणा. हरी चालो, हरी चालो जागरणा, जागरणा, जागरणा. बघा, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. इथं बसलेल्या तरुण मित्रांना, मायबापांना माझी फार तळमळीची विनंती आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आपल्या मुखात घेतो, ज्या राजाच्या नावानं आपण घोषणा देतो, त्या मुखानं आपण तांबाखू खावी, खाल्ली पाहिजे का? त्या मुखाने आपण बिडी वाढावी, ओढली पाहिजे का? त्या मुखाने आपण गांजा वाढावा, वाढला पाहिजे का? चांगली गोष्ट आहे का? त्या मुखाने आपण मिसरी लावली पाहिजे का? काय विचार आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पेरतोय. तरुणांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? टाकू नका स्वतःचा चुकीच्या गोष्टीमध्ये पाय. आणि जर तुम्हाला जीवनामध्ये करता आलं चांगलं काय, तर तुम्हीच या देशाचे ज्ञानोबराय तुकोबराय छत्रपती शिवराय. चांगले हात आहेत का नाही? काय आवाज आहे? चांगल्या गोष्टी करता आल्या वाशिक धरून आणले की तू आपली ही पण नीट बसायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणलं टाळी वाजव. आम्ही इकडे 300 किलोमीटरवर मी स्वतः गाडी चालवतो, कीर्तन करतो तरी फ्रेश आहे. तुम्हाला उगा सकाळी आम्ही एक कीर्तन केले, काल रात्री 1 वाजेपर्यंत झालं. तुम्हाला आपली धरून आणले का? जेवण आलात का काय तुम्ही? का झाले जेवायचे? विठ्ठल विठ्ठल म्हणलं टाळी वाजवा. एखाद्या माणसाला 2 तासाने अटॅक येणार असला तर विठ्ठल म्हणलं 4 तासांनी येतो, मग 2 तास पुढे जातो, असं अमेरिकन शास्त्रज्ञांचं मत आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर टाळी वाजवायचं, बरं होत जा, बरं वाटतं. आपण कीर्तनात बसलो, थोडं व्यवस्थित बसा. विठ्ठल विठ्ठल.
काय कर्ज बिर्ज आहे काय तुमच्या लय तानामध्ये दिसतंय असलं तरी फिटन आता पावसाने लय धिंगाणा घातला यावेळेस टेन्शन घेऊ नका विठ्ठल विठ्ठल म्हणा सगळे माणसाचे दोष सगळी संकट नाहीच होतात विठ्ठल विठ्ठल म्हणजे बघा संभाजीनगरला मी एका व्याख्यानासाठी गेलो होतो महाराज एक तरुण मित्र माझ्याकडे आला आणि मला म्हणला महाराज मला 2 शब्दात सांगा दारू किती बाद असते मला वाटलं बरं झालं सुधारलं मी त्याला म्हणलं 2 शब्दात नाही तुला 4 शब्दात सांगतो 2 ग्लास घेऊन ये आता 2 ग्लास घेऊन ये त्याला खुश झालं ते त्याला वाटलं महाराजांना बसायचे काय म्हणलं बाबा आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं आहेत व्यसन करत नाही 2 ग्लास घेऊन ये म्हणले 2 ग्लास घेऊन आलं त्याला सांगितलं एका ग्लासमध्ये दारू होत आणि दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी होत आता त्याने एका ग्लासमध्ये दारू ओतली एका ग्लासमध्ये पाणी ओतलं आता त्याला सांगितलं ज्या ग्लासमध्ये दारू ओतली त्यात 2-4 किड्या मुंग टाक आणि ज्या ग्लासमध्ये पाणी ओतले त्यात 4-5 किड्या मुंग टाक आता बघा ज्या ग्लासमध्ये दारू ओतली होती त्यातल्या किड्या मुंग्या लगेच मेल्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी ओतलं होतं त्यातल्या किड्या मुंग्या तशा जिवंत होत्या मी त्याला म्हणलो बघ बाबा दारू किती बाज असते तो म्हणला महाराज मला समजलं मला वाटलं बरं झालं सुधारलं म्हणलं बाबा तुला काय समजलं तो म्हणला दारू पिणं हे किड्या मुंग्यांचं काम नाही त्याला मर्दाचंच काळी त्याला काय डोक्यात आणून घ्यायचं का आम्ही सांगू सांगू दमलून तुम्ही ऐकू दमला विठ्ठल आणि आई बापांनी ध्यानात घेतलं पाहिजे दिवसभर पोराला सांगतात दारू पिऊ नये व्यसन करू नये सगळ्या घरामध्येच टिका लावलेले असतात आणि संध्याकाळच्या वेळेस बापच पोराला सांगतो जा जरा चुलीवरून बिडी पिटून आण म्हणजे बापाला तरी पोराला सांगायचा अधिकार आहे का बघा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आपल्या मुखात घेतो ज्या राजाच्या नावानं आपण घोषणा देतो त्या आपल्या राजाला सुपारीच्या खांडाचं देखील व्यसन नव्हतं ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची लाल मालामध्ये बोटं उडवली त्यावेळेस त्या शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाकडे पळत आली काय म्हणती बघा ओ काफिर शिवा हमारे बेटी को उठा के लेके गए ओ काफिर शिवा हमारे बेटी को उठा के लेके गए हे त्यावेळेस तो शाहिस्ते खान त्याच्या बहिणीला म्हणतो चुप बैठ पगली ओ शिवा किसी की गर्दन मार सकता है किसी की उंगलियां छाट सकता है लेकिन किसी औरत पर हाथ नहीं डाल सकता किसी औरत पर हाथ नहीं डाल सकता म्हणजे बघा शत्रूला देखील आपल्या राजावर विश्वास होता की हा परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणारा राजा नाही कल्याणच्या सुभेदाराची सून मावळे मिळून छत्रपती शिवाजी महाराजांकडे घेऊन येतात एवढी दिसायला सुंदर होती की मावळ्यांना वाटलं की ही छत्रपती शिवाजी महाराजांपाशी असावी पण बघा तिला ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांपाशी आणलं छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला चोळी बांगडी करून आई म्हणून परत पाठवलं शत्रूच्या स्त्रीकडे आई म्हणून पाहणारा जगात एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्याने बाई मधली ताई ओळखली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याने बाई मधली मैत्रीण ओळखली तो राधेचा शान झाला ज्याने बाई मधली पत्नी ओळखली तो सीतेचा राम झाला आणि ज्याने बाई मधली आई ओळखली तो जिजाऊंचा शिवबा झाला जिजाऊंचा शिवबा झाला विठ्ठल आता पटापट प्रश्नाचे उत्तर द्यायचे मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो मला सांगा संसारातल्या प्रत्येक माणसाचा अनुभव सारखाच आहे का बाबा आहे का महाराज आहे का झालंय का तुमचं लग्न नाही झालं तुमचं झालंय का तुमचं महाराज होईन होईन वारकरी संप्रदायाला सगळ्यांची लग्न होतात महाराज तुमचं झालंय का बरं मला सांगा संसारातल्या प्रत्येक माणसाचा अनुभव सारखाच आहे का नाही आता लय लांबचं जाऊ द्या एकाच घरात 10 व्यक्ती असतात बाबा अनुभव सारखाच आहे गाव नाही लय लांबचं जाऊ द्या नवरा बायकोचाच अनुभव सारखा आहे गाव नाही नवऱ्याला जर चहा आवडला तर बायकोला काय आवडतं बाबा कॉफी कॉफी अनुभव दांडगाच असतो वा नाही उत्तर द्या नाही तर परत उत्तर द्यायचे नाही नवऱ्याला जर तिखट आवडलं तर बायकोला कसं आवडतं सपक सपक वा म्हणजे प्रत्येकाचा अनुभव कसा आहे वेगळा वेगळा आता उदाहरण देतो नीट आहे का एक दिवस नवरा जातो संभाजीनगरला आणि बायकोसाठी 10,000 रुपयाची ब्रँडेड चॉकलेटी कलरची साडी घेऊन येतो आणि बायकोला म्हणतो बघ
किती चांगली साडी तुझ्यासाठी आणली. ती म्हणते कुठं असला कलर आता माझ्या हवायला शोभत असतो का. पहिली ती साडी परत देऊन या, पैसे परत घेऊन या. बिचारा गपगुमाने मान खाली घालून जातो आणि दुकानदाराला म्हणतो, दुकानदार साहेब ही साडी परत घ्या आणि मला पैसे परत द्या. दुकानदार त्याला पैसे परत देतात. आता बघा, एक दिवस येतो पुण्याला, पुण्यावरून ब्रँडेड पुमा कंपनीचा बूट घेतो 8,000 रुपयाचं. आणि पुमा कंपनीचा बूट आणल्यानंतर बघा, बायकोला म्हणतो बघ किती तुझ्यासाठी ब्रँडेड बूट आणलाय. बायको म्हणते असला बूट कुठं आता, स्पोर्ट बूट माझ्या ह्या वयाला शोभत का. पहिला तो बूट परत द्या, पैसे परत घेऊन. बिचारा गप मान खाली घालून दुकानदाराकडे जातो आणि दुकानदाराला म्हणतो, दुकानदार साहेब हे बूट घ्या आणि मला पैसे परत द्या. आता बघा 6 महिन्यानंतर परत त्याच दुकानात जातो आणि दुकानदाराला म्हणतो, दुकानदार साहेब ते बूट आहे का, विकला हो. दुकानदार म्हणतो आहे ना साहेब, एवढा ब्रँडेड बूट कोण घेणार. मग म्हणतो मला बूट परत द्या आणि पैसे परत द्या. दुकानदार म्हणतो काय तुमच्या बायकोची आवड बदलली काय. ते म्हणतो नाही नाही, ह्या वेळेस बायकोच बदलली. विठ्ठल विठ्ठल मी फक्त उदाहरण देतो, लय टेन्शन घेऊ नका. नाही तर म्हणतात मग कोणी महाराजांना बोलावलं होतं म्हणले बायका बदला. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दांचे गौरव कामा नाही. अनुभव आले गा, अनुभव आले गा, अनुभव आले गा, अनुभव आले गा. पाहिजे अनुभव, शब्दांचे गौरव काम नाही. आता लास्ट एक उदाहरण देतो, नीट आहे का. अनुभवाचं ज्ञान आणि पोपटपंची ज्ञान यातला फरक समजून सांगतो. बघा, एका मुलीचं नवीनच महाराज लग्न झालेलं असतं आणि सासरला बिचारी नांदायला चाललेली असते. आई तिला म्हणते मुली जरा इकडे ग. ती म्हणते बोल ना आई, आता नवीनच तुझं लग्न झालेलं आहे, सासरला तू नांदायला चाललेली आहे. उद्या तुझी सासू तुझ्यावर ओरडली, रागवली, काही जरी म्हणली तर सासूला अजिबात उलट पालट बोलायचं नाही.
सासू काही जरी म्हणली तर सासूला एवढंच म्हणायचं, अगदी बरोबर आहे त्या, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, तसंच होईल. बिचारीने एवढंच पाठ केलेलं होतं. आता बघा पोपटपंची ज्ञान आणि अनुभवाचं ज्ञान कशी फसगत होते, नीट आहे का. नांदाय गेल्यानंतर सासू तिला म्हणते, सुनबाई हेवची असा करायचा असतो का, असा करायचा असतो. ती म्हणते अगदी बरोबर आहे त्या, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, तसंच होईल. आता बघा एक दिवशी भाजी जरा खारट होती. सासू तिच्या ओरडती, सुनबाई ही भाजी अशी करायची असती का अशी करायची असती. ती म्हणते अगदी बरोबर आहे त्या, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, तसंच होईल. आता बघा 6 महिन्यानंतर महाराज म्हातारी पडते आजारी. तिला होतो चिकनगुन्या. दड तिचा हात सरळ होत नाही तर पायी सरळ होत नाही, म्हातारी अशी ताटून पडलेली असते. बघा ती म्हणती, होय का सुनबाई. ती म्हणती, बोला ना त्या. आता मला नाही वाटत ह्या दुखण्यातनं मी बरी होईल, मला असं वाटतं विष प्यावं आणि मरून जावं. ती म्हणते अगदी बरोबर आहे आता. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, तसंच होईल. अरे पण हे तर म्हणायचं नव्हतं ना, ते कुठं काय म्हणायचं ह्याचीच अक्कल नाही. विठ्ठल लास्ट उदाहरण देतो अभंगाकडे वळू. बघा एका माणसाने शेजारच्या घरामध्ये चोरी केली. शेजारच्या माणसाने त्याच्यावर केस केली. आता बघा शेजारच्या घरात चोरी केली, त्या माणसाने केस केली. हा माणूस वकिलाकडे जातो, वकिलाला म्हणतो, वकील साहेब मी शेजारच्या घरामध्ये चोरी केली आहे, खरं आहे, पण शेजारच्या माणसाने माझ्यावर केस केली. वकील म्हणतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला सही सलामत बाहेर काढतो, फक्त कोर्टात तुम्हाला उलट पालट प्रश्न विचारले जातील, तुम्ही भजकीने हो म्हणून जाताना. आता बघा कोर्टात गेल्यावर पहिला प्रश्न त्याला विचारतात, तुम्ही शेजारच्या घरात चोरी केली का हो. तो म्हणतो नाही ना साहेब. बघा आता तुम्ही शेजारच्या घराच्या मधले तिजोरीमधले दागिनं सोनं लांबपास केलं का. तो म्हणतो नाही ना साहेब. आता लास्ट प्रश्न त्याला विचारतात, बघा तुम्ही आता इथं कोर्टात जे बोलताय ते सगळं खरं बोलताय का. तो म्हणतो नाही ना साहेब. आहेत का, जागेत का तुम्ही. पण हिथं म्हणायचं नव्हतं ना, ते कुठं काय म्हणायचं ह्याचीच अक्कल नाही, अशी फसगत होती. विठ्ठल पहा दुसरा सावध होण्याचं ठिकाण आणि काळ याला देखील फार महत्व आहे. अहो म्हातारपणामध्ये लोक सावध होतात. आता म्हातारपणामध्ये सावध होऊन काय फायदा असतो. शरीरामध्ये कस राहिलेला नसतो. आपलं शरीर जर आपल्याला धोका देतं तर लोक तर धोका देणारच. म्हातारपणामध्ये आपलं रक्त बदलतं. आपली मुलं आपल्यावर प्रेम करत नाहीत, ज्यांच्यासाठी आपण तारुण्य खर्च केलं ते. आता बघा जिच्या सुखासाठी आपण रात्रंदिवस कष्ट केलं ती पत्नी देखील म्हातारपणात गोड बोलत नाही. आणि स्त्रियांचं देखील दुर्भाग्य असतं, फक्त पुरुषांचंच म्हातारपण वाईट असतं असं नाही. 25 वर्ष आई आपल्या मुलावर प्रेम करते, 25व्या वर्षी मुलाचं लग्न होतं, 4 तांदूळ डोक्यावर पडतात. आता तांदळाचा प्रभाव किती मोठा असतो बघा. दुसऱ्या दिवशीपासून त्याचं डोकं बदलतं. म्हणजे तांदूळ डोक्यावर पडल्यानंतर डोकं बदलतं, याला संसार म्हणतात. आणि हे जर कर्तव्य कर्म आईने केलं असतं तर दुसऱ्या दिवशीपासून सोनबरोबर भांडणं झाली नसती. पण या गोष्टी जीवनामध्ये आपल्याला समजत नाहीत. आणि हे सांगणारे जे साधू संत आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये कधी आपण जात नाही. त्यामुळे जगाने जर आपल्यावर प्रेम करावंसं वाटत असेल तर अधिकार कमवा, योग्यता कमवा. माणसाने जर आपल्यावर प्रेम करावंसं वाटत असेल तर भगवंताबरोबर आपलं प्रेम ठेवा. कारण जनाबाई खूप सुंदर सांगतात, देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. भगवंताने जर आपल्यावर प्रेम केलं ना, जग आपोआप प्रेम करेल. पण अधिकार नसताना प्रेमाची अपेक्षा करू नका. त्या 4 गोष्टींना अतिशय महत्व आहे. त्या गादीवर बसून मिळत नाहीत, त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. गादीवर बसून धर्म होत नाही, मंदिरामध्ये जाऊन पैसे कमवले जात नाहीत, संसारामध्ये विरक्त होऊन कामाची तृप्ती होत नाही, आणि लोकांतात राहून मोक्ष कधी मिळत नाही. या विरोधामधल्या घटना आहेत. मोक्षावर व्याख्यान देणं वेगळं आणि मोक्ष मिळवणं वेगळं. बघा ज्ञानोबराय सांगतात, साधूच्या अंतकरणामधला काम आपोआप निघून जातो. तो काम सर्वता जाई, जयाचे आत्मसंतोषी मन राहे, तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे. आणि तुकाराम महाराज सुद्धा एका अभंग, तुका म्हणे देहा भरिला विठ्ठले, तुका म्हणे देहा भरिला विठ्ठले, तुका म्हणे देहा भरिला विठ्ठले, तुका म्हणे देहा भरिला विठ्ठले. तुका म्हणे देहा भरिला विठ्ठले.
क्रोध केले घररीती, याला म्हणतात मोक्षाच्या दिशेने चालणारा साधक. तुम्ही आम्ही मोक्षावर बोलतो, देवावर बोलतो, पण अज्ञानी लोकांमधले महाराज असतो. बघा, ज्यांनी कधी अध्यात्म ऐकलेलं नाही अशा लोकांना अध्यात्म सांगून आम्ही दार्शनिक होत नाही, आम्ही व्यास होत नाही, आम्ही शंकराचार्य होत नाही, हे सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही. आणि तुम्ही अशा लोकांकडून मोक्षाची अपेक्षा करता, हा आपल्या जीवनामधला सर्वात मोठा पापाचा उदय आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू मला भेट अथवा भेटू नकोस, पण असले साधू संत माझ्या जीवनामध्ये नकोत. म्हणून म्हणतात मी सावध झालो विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. तरुणपणामध्ये सावध झालं पाहिजे. तारुण्य हे निसर्गाने दिलेलं दान आहे. तरुणपणामध्ये बरबादही होता येतं आणि श्रीमंतही होता येतं. आता म्हातारपण म्हणजे काय, इथं बसलेले नीट आहे का? तरुणपणामध्ये तुम्ही जे पेरलंय ते उपभोगण्याचा काळ म्हणजे म्हातारपण. आता तरुणपणामध्ये जर पैसे कमवले असतील तर म्हातारपणामध्ये आरामात जगता येईल. तरुणपणामध्ये जर ज्ञान कमवलं असेल तर म्हातारपणी हसत जाईल. आणि तरुणपणामध्ये जर तुम्ही काहीच केलं नसेल तर म्हातारपण हे शिव्या खात जाईल. जगणं तर भागच आहे ना, पण सावध होण्याचा काळ हा तरुणपण आहे. आता बघा, जोपर्यंत माणसाच्या कड पैसा असतो, अंगामध्ये ताकद असते, तोपर्यंत ह्यांना कधी देव आठवत नाही. आयुष्यभर खांडखुंड खातात. आणि ज्यांना बुक्का आहे कपाळावर, आमच्यासारखे आध्यात्मिक माणसं, आता या तरुण महाराजांसारखे आध्यात्मिक ज्यावेळेस अशी गावात फिरत असतात ना, आमच्यासारख्याला लोक म्हणतात काय खरं यांचं, गळ्यात माळत पोटात काळ. बरोबर आहे की नाही? आणि बघा, ज्या वेळेस ह्यांना 50 नंतर घरात इज्जत राहत नाही, जेव्हा ह्यांची सुना ऐकत नाहीत, ह्यांची पोरं ह्यांचं ऐकत नाहीत, ह्यांना घरात काडीची इज्जत राहत नाहीत, तेव्हा अशी लोक दिंडी यायला चालू होतात. पण अशा लोकांचा देव कधी स्वीकार करत नाही. कारण या जगाचा इतिहास आहे, जो म्हातारपणे परमार्थाला लागला आणि त्याला देव मिळाला असा अपवादात्मक सुद्धा इतिहास बघायला मिळत नाही. कारण तुकाराम महाराज सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात, पिकलिया दे कडूपण गेले, पिकलिया दे कडूपण गेले, पिकलिया दे कडूपण गेले, पिकलिया दे कडूपण गेले. गडबड गेले, विकलिया से दे
कडूपणे गेले तैसे आम्हा केले पांडुरंग. बघा, शेंदाड जर पिकला ना तर त्याचा वरचा रंग बदलतो आणि आतला कडवटपणा निघून जातो. तसं ज्या साधकाने तरुणपणामध्ये परमार्थ केला, अज्ञान रूपी आतला कडवटपणा निघून जातो, वरच्या कातडीचा रंग बदलतो, चमक त्याला परमार्थ म्हणतात. तरुणपणामध्ये या जगाचा स्वभाव आपल्याला समजला पाहिजे आणि हे सांगणारे फक्त संत असतात. ज्ञानोबा सांगतात, ज्या जगातील लोकांवर आपण विश्वास ठेवतो त्या लोकांची काय अवस्था आहे. ज्या लोकींचा चंद्र क्षयारोगी, जेथे उदया होय असता लागी. सूर्याला रोज उगवावं लागतं आणि अस्त व्हावं लागतं. दुःख लेवून सुखाची अंगी सळीत जगाती. दुःखाने सुखाचा शर्ट घातलेला आहे आणि समोरच्या माणसाला असं वाटतंय की सुख आपल्या दिशेने येतंय, पण खऱ्या अर्थानं आलेलं असतं दुःख. म्हणून सावध व्हा विठ्ठल विठ्ठल. बघा, आणि सावध व्हा या शब्दाचा अर्थ एवढाच नाही. परमार्थ करत असताना कधी कधी अपयश येण्याची शक्यता असते. प्रत्येकच माणूस परमार्थामध्ये सफल होतो असं नाही. साप चावला म्हणून गारुडी कधी साप पाळणं बंद करत नाही. तसं भिकारी आपल्या दारामध्ये भीक मागायला आला म्हणून कोणी घरामध्ये अन्न शिजवणं बंद करत नाही. तसं संसार हा दुःखमय आहे, दुःख रूप आहे. हे समजल्यानंतर, ऐकल्यानंतर इथं बसलेलं कुणी संसार बंद केला का हातवर करा. मग तसं देव मिळत नाही म्हणून परमार्थ का बंद करावा. आज ना उद्या ती शक्यता असते. आणि ज्यांना ज्यांना देव मिळालाय तीच माणसं देव स्वरूपाने भगवंत स्वरूप झालेले आहेत. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. म्हणून देव मिळत नाही म्हणून परमार्थ बंद करावा हा विषय जीवनामधला नसावा. आणि दुसरा महत्वाचा विषय, इतकाच संसार करा की ज्याच्यामध्ये प्रसन्नता असेल. इतकं जास्त पण कमवू नका, सर्वजण तुम्हाला लुटायला पाहतील. आणि एवढं कमी पण कमवू नका की घरामध्ये खायला काही नसेल. हिंदी मधला एक संत फार सुंदर पद्धतीने मान्य करतो, साई इतना दीजिए जहां में कुटुंब समाये, मैं भी भूका न रहू ना साधू भूका जाई. भगवंत मला एवढंच दे की ज्याच्यामध्ये माझं घर सांभाळेल. मी पण उपाशी राहू नये आणि साधू पण उपाशी राहू नये, एवढंच दे. अहो, रावणाच्या संपत्तीचं काय झालं महाराज. कमावलं जगाला लुटून आणलं आणि शेवटी त्यालाच लोकांनी लुटलं. रावणाच्या बाबतीत तर काय सांगावं महाराज. जगद्गुरु तुकोबरा कोणाच्याच घराचं वर्णन करत नाहीत, पण रावणाच्या घरात कोटी गरजे ते काचा आणि तांब्याची. कोटी गरजे ते काचा आणि तांब्याची. कोटी गरजे ते काशाने तांब्याचे. कोटी गरजे ते काशाने तांब्याचे. कोटी गरजे ते काचा आणि तांब्याची. कोटी गरजे ते काचा आणि तांब्याची. कोटी गरजे ते काशाने तांब्याचे. कोटी गरजे ते काशाने तांब्याचे. शुद्ध खर्चनाची सप्त कोटी. कोटी गरजे ते काचा आणि तांब्याची. कोटी गरजे ते काचा आणि तांब्याची. शुद्ध कोटनाची. शुद्ध कोटनाची. सप्त कोटी. कोटी गरजे ते काशाने तांब्याचे. कोटी गरजे ते काचा आणि तांब्याचे. शुद्ध कांचनाची सप्त कोटी. शुद्ध कांचनाची सप्त कोटी. कोटी गरजे ते काचा आणि तांब्याचे. शुद्ध कांचनाची सप्त कोटी. शुद्ध कांचनाची सप्त कोटी. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. अहो, रावणाची सोन्याची घरं होती. ज्याची सोन्याची घरं होती त्या रावणाला समाधान मिळालं नाही आणि तोळा 2 तोळं बोटात घालून कसं आपल्याला समाधान मिळणार आहे. कसं शक्य आहे ते. त्यामुळे सोनं हे खऱ्या अर्थानं सोनं नाही
तर तारुण्य हे खऱ्या अर्थानं सोनं आहे, ते कुणाच्या पाठीमागं पाळण्यात बर्बाद करू नका. रस्त्यावर उभा राहून ते बर्बाद करू नका. कर्तृत्व शक्ती जागी करा आणि पुरुषार्थ प्रधान जीवन जगण्याचा प्रयत्न करा. बघा, जेवढे महान संत या जगामध्ये झालेले आहेत ना, त्यांचं आयुष्य हे तरुणपणातलंच आहे. भगवान श्री ज्ञानोबराय 22 वर्ष, 32 वर्ष भगवान श्री आद्यशंकराचार्य, 39 वर्ष स्वामी विवेकानंद आणि 42 वर्ष जगद्गुरु तुकोबराय. हा शेवटचा इतिहास आहे. तुका झाला शे कळस. त्याच्यानंतर जे साधू संत झाले ते आपल्याला साधू संत वाटतात. त्यांना साधुत्व कधी मिळालं हा देखील नंतरचा विषय आहे. ते आपल्याला चांगलं म्हणतात म्हणून आपण त्यांना साधू म्हणतो. खरं तर जीवनामध्ये आपल्याला कोण वाईटच वाटत नाही जोपर्यंत समोरचा आपल्याला धोका देत नाही तोपर्यंत. कारण आपली दृष्टी निर्मळ असते, समोरच्याचं अंतःकरण आपल्या लक्षात येत नाही. हे कळण्यासाठी आपल्याला साधूकडे जावं लागतं. आपलं अज्ञानी पण चांगलं, पण जर ज्ञानी झालो असं आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासारखा अहंकार आणि त्याच्यासारखा मार या जगात दुसरा कोणालाच बसत नाही. विठ्ठल ढाल 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 विठ्ठल विठ्ठल. बघा, एक आंधळ रोज मंदिराच्या दरवाजावरून भीक मागायचं. कुठं भीक मागायचं? आंधळ जागा आहेत का तुम्ही? हा, बरोबर बरोबर बाबा, काय नाही म्हणत तुम्हाला, सांगा कुठं भीक मागायचं? मंदिराच्या झाडावर. अहो, मंदिराच्या झाडावर कुठं भीक मागतात? माणसं दिसली पाहिजे ना खाली. दरवाज्यावर, मंदिराच्या दरवाज्यावर भीक मागायचं. अमावस्याच्या रात्री आणि पावसाच्या ढगा रात्री ते आंधळे घाबरत घाबरत विठ्ठल विठ्ठल बाबांनी असा विनोद केला की हसायसारखंच मंदिराच्या झाडावर भीक मागायचं. त्यामुळे नीट ऐका, जागेत का त्यामुळे टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल म्हणलं टाळी वाजवा. हा, विठ्ठल बघा, मंदिराच्या दरवाज्यावरून ते रोज भीक मागायचं. अमावस्याच्या रात्री आणि पावसाच्या ढगा रात्री ते आंधळ घाबरत घाबरत घरी निघालं होतं. एका साधूला त्याच्यावर दया आली. साधूला असं वाटलं की डोळ्याच माणसाला काही दिसत नाही, बिचाऱ्या आंधळ्याला काय दिसत, म्हणून साधूनं त्याला एक कंदील दिला. कोणाला कंदील दिला? काय कळलं का नाही का? जेवण जास्त झाले कळलं. आता तुम्हाला जसं हसू आलं तसं त्या आंधळ्याला हसू आलं. आंधळा म्हणालं, रात्र जरी भयंकर असली किंवा साधी असली तरी मला या कंदिलाचा काय उपयोग आहे, मी आंधळा आहे. अरे साधू म्हणाला, माझ्यावर तरी विश्वास ठेव, मी साधू आहे म्हणून. रात्र जरी भयंकर असली किंवा साधी असली तरी मी तुला कंदील ह्याच्यासाठी दिला आहे की दुसरा माणूस तुला येऊन धडकू नये. बघा, रोज खाली मान घालून जाणारा आंधळ कंदील हातात आल्याबरोबर छाती पुढं काढून चालायला लागला. त्याला असं वाटलं आज आपल्याला कोणी धडकणारच नाही. थोडं पुढं गेलं की दुसरा माणूस येऊन त्याला धडकला. आंधळ गटरीमध्ये पडलं आणि कंदील एका बाजूला पडला. आता रोज शिवे देत नव्हतं पण आज शिवे द्यायला लागला. बघा, गरिबीमध्ये माणसं शिवे देत नाही. थोडा पैसा आला, थोडं ज्ञान आलं की लोक दणादण शिवे देतात. बघा, गरीब माणूस कधीच तक्रार करत नाही की संसार आमच्या अनुरूप नाही. श्रीमंत माणसं तक्रार करतात की संसार आमच्या अनुरूप नाही. बघा, ज्यावेळेस आंधळ्या माणसानं शिवे द्यायला सुरुवात केली त्यावेळी डोळस माणसानं त्याला विचारलं, का रे बाबा, रोज धडकत होतास पण शिवे देत नव्हता, आज का शिवे देतोय? तो म्हणला, आज माझ्या हातामध्ये कंदील होता. डोळस माणूस त्याला म्हणतो, तुझ्या हातामध्ये कंदील होता असं मी गृहीत धरतो, पण तो कंदील विझलेला होता हे तुला माहित नाही, हे तुझं दुर्भाग्य. म्हणजे बघा, ज्या ज्ञानावर आपण विश्वास ठेवतो ते पुस्तकातलं ज्ञान आहे, जीवन जगण्याचं ज्ञान आहे का? ज्या ज्ञानावर आपण विश्वास ठेवतो ते पोट भरण्याचं ज्ञान आहे, आनंदाचं ज्ञान आहे का? आनंदाचं ज्ञान फक्त साधू संतांकडे असतं. ते ऐकलं तरी आनंद वाटतो, पण ते ऐकण्याचा सावध होण्याचा आपण कधी प्रयत्नच करत नाही. विठ्ठल बघा, 24 गुरूंपैकी श्री दत्तगुरूंच्या जीवनातला हा सुंदर प्रसंग आहे. एका पक्षाच्या तोंडामध्ये मासाचा तुकडा होता. सगळे पक्षी त्याच्यावर येऊन तुटून पडतात. त्या पक्षाच्या लक्षात येतं, हे सगळे पक्षी माझे मित्र होते, पण तुकडा आल्याबरोबर सर्वजण माझ्यावर तुटून पडले. बघा, तो पक्षी तिथून झाडावर जाऊन उडून झाडावर जातो आणि त्यांच्याकडे पाहून मजा बघायला लागतो. अर्थात साधू संतांचं जीवन हे मुक्त झालेलं आहे. आतापर्यंत ऐकलेलं आहे का कोणत्या साधूचा खून झाला ज्याला देव मिळालेला आहे?
अहो, ज्याला चांगली पत्नी मिळालेली आहे, ज्याला चांगलं पैसा मिळालेला आहे, ज्याला चांगलं पैसे कमवण्याचं ज्ञान मिळालेलं आहे, अशाच लोकांचे खून झालेत. म्हणजे जास्त लोक या जगामध्ये आपले वैरी होतील अशा गोष्टी जीवनामध्ये आपण जवळ करत जातो, पण जग आपलं मित्र होईल ही सावधगिरी आपल्या जीवनामध्ये कधी येत नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे की मी हरीच्या आलो जागरणा. जिथं साधू संतांचं सानिध्य असतं तिथं हरीचं जागरण असतं, आणि तिथं जो माणूस साधूच्या सहवासात येतो त्याच्यासारखा भाग्यवान माणूस या जगात दुसरा कोण ठरत नाही. त्याच्यावर माणसंच काय, जनावर देखील प्रेम करायला लागतात. विठ्ठल पहा, आजच्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळणं महाराज फार काळाची गरज आहे. कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माळी असू द्यात, साळी असू द्यात, कुणबी असू द्यात, धनगर असू द्यात, मराठा असू द्यात, महार असू द्यात, मांग असू द्यात, ओबीसी असू द्यात, कुणबी असू द्यात, कुणी असू द्यात, ज्याचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला त्या प्रत्येक हिंदूच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलाच पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले नसते ना, ना माळी, ना साळी, ना कुंभार, ना धनगर, ना मराठा, ना ब्राह्मण, ना महार, ना मांग, कुणीच आपल्याला बघायला दिसले नसतं. एवढा ग्रेट होता आपला राजा. पहा, फार सुंदर कथा, नीट ऐका. एका विचाराची माता आणि एका विचाराचे पुत्र कोणाला म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराजांवर एक संकट पडलं होतं, सिद्धी जोहर नावाचं. आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे, आणि त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक पन्हाळा नावाचा गड आहे. त्या पन्हाळा गडाला 42,000 सैन्याने वेढा दिला होता, आणि गडावर फक्त 1200च मावळे होते. सुटणं अशक्य होतं. मैं लेके आऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा असा विडा त्याने उचलला होता. फार कडक होता, अफजल खानासारखा धूर्त नव्हता. सुटणं अशक्य होतं, पण महाराजांच्या डोक्याने प्लॅन केला. गडावरून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसणार, आणि दुसऱ्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा पोरगा बसवायचा. पाठवा पत्र सिद्धीला. बघा, सिद्धीला पत्र पाठवण्यात आलं. आता महाराजांपुढे प्रश्न एवढाच होता की महाराजांसारखा दिसणारा पोरगा शोधायचा, आणि गडावर असा एकच पोरगा होता ज्याची दाढी महाराजांसारखी होती, ज्याची उंची महाराजांसारखी होती, जो दिसायला हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखा होता. त्याचं नाव होतं शिवा काशीद. न्हावी समाजाचा पोरगा होता. 2च वर्ष झालं बरं का त्याच्या लग्नाला. महाराजांना वाटलं उद्या ह्याचं काय बरं वाईट झालं तर ह्याच्या आईला काय सांगू, ह्याच्या बायकोला काय सांगू. महाराज काहीच म्हणले नाहीत. 2 तासानंतर ती पोरगा महाराजांकडे आलं, महाराजांना म्हणतो, राजा मुजरा घ्या. राजा म्हणाला, अरे कशासाठी मुजरा? तो म्हणाला, तुमच्या डोक्यावरचं मुकुट घालण्यासाठी. धडाधड शिरं पडतील ते मुकुट माझ्या डोक्यावरती घाला. तुमच्या कमरेला असणारी भवानी तलवार माझ्या कमरेला लावण्याचं सौभाग्य द्या. तुमचं छत्रपती शिवाजी महाराज नाव सुद्धा मला द्या. राजे म्हणाले, अरे वेड्या, तलवार मिळेल, मुकुट मिळेल, माझी कपडे देखील मिळतील, पण हे सर्व जिथं तुला घालून जायचंय ना तिथून परत कधीच यायचं नाही रे शिवा, तिथून परत कधीच यायचं नाही. तो म्हणला, राजा त्याच्यासाठीच मागतोय. असा जर मेलो तर शिवा न्हावी म्हणून मरेल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरेल, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरेल. अहो, काय प्रेम असलो या पोरांचं. एक न्हावी समाजाचं रक्त मराठा समाजासाठी जीव द्यायला निघाला, हा इतिहास आपल्या पोरांना शिकवा. एक बाजी प्रभू महाराजांसाठी जीव द्यायला निघालेत, एक मुरार बाजी महाराजांसाठी जीव द्यायला निघालेत, हा इतिहास आपल्या पोरांना शिकवा. हिंदू मुसलमानाची दंगल शिकू नका, कोणाची डोकी फोडायला शिकू नका, हा इतिहास शिकवा. राजा द्या तलवार, द्या मुकुट, द्या शेला. राजाने त्याला तलवार दिली, मुकुट दिलं, शेला देखील दिला. बघा, दोन्ही बाजूने देऊन पालख्या निघाल्या. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले, आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीद बसला. महाराजांनी त्याला सगळं शिकवलं होतं, कसं बोलायचं, कसं चालायचं.
बघा, ज्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले होते ना, ती पालखी रडायची, आणि ज्या पालखीमध्ये शिवा काशीत बसला होता ती पालखी हसायची. बघा, ज्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले होते ती पालखी रडायची, कारण आता शिवा न्हाव्याचं कसं होणार. आणि ज्या पालखीमध्ये शिवा न्हावी बसला होता ती पालखी हसायची, कारण मेलो तरी भेद पण माझा राजा विशालगडावर पोचल. बघा, दोन्ही बाजूने दोन पालख्या निघाल्या. महाराजांनी त्याला सगळं शिकवलं होतं, कसं बोलायचं, कसं चालायचं, पण फक्त एक गोष्ट राहिली होती. महाराज पालखीमधून उतरताना नेहमी उजव्या बाजूने उतरायची, पण शिवा नेमक्या डाव्या बाजूने उतरला. सिद्धीच्या सरदाराने ओळखलं हा राजा नाही, कत्तल झाली महाराज त्याची. 3 तलवारी त्याच्यावर चालत होत्या. जेवढा राग छत्रपती शिवाजी महाराजांवर होता ना, तेवढा राग त्याच्यावरती काढला. पहिल्यांदा त्याची बोटं कापली, हात कापले, पाय कापले, मांड्या कापल्या, मुंडकं कापलं, पोट कापलं, आणि बारीक बारीक तुकडे करून मांस एका पोत्यामध्ये भरलं, आणि ती पोतं छत्रपती शिवाजी महाराजांकडे सप्रेम भेट म्हणून दिलं. महाराजांनी ज्यावेळेस ती पोतं सोडलं ना, ते मांस बघून महाराज डसा रडायला लागले. एवढी बेकार माती कुणाचीच झाली नव्हती, एवढे बेकार हाल कुणाचेच झाले नव्हते. महाराजांनी त्याचा गडावरच अंत्यविधी केला, गडावरच त्याचा धावा केला, गडावरच त्याचा तेरावा केला, आणि गडावरच त्याचा गंगापूजनही गडावरच उरकून टाकलं. 20 दिवस झालं तर या महाराष्ट्राच्या मातेला माहीत नव्हतं शिवाचं काय झालं. 20 दिवसांनी महाराजांनी नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं आणि सांगितलं, उद्या दुपारी 12 वाजता आम्ही शिवा न्हाव्याच्या घरी भेटायला येतोय, त्याच्या आईला निरोप द्या. बघा, पोरग घरी येणारे म्हणून त्या आईचा ऊर एवढा भरून आला. तिला वाटलं 2 वर्ष झालं तर पोराच्या लग्नाला, पोरग तरी घरी येत नव्हतं. 2 वर्षानंतर पोरग घरी येणार. त्या आईनं आपल्या कपाटामधली ठेवणीतली 9वारी साडी सोनबाईला नेसायला दिली, कपाळ भरून कुंकू लावायला लावलं, मेकअपचं सामान दिलं. 2 वर्षानंतर पोरग घरी येणार, आणि उद्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरी येणार आहेत. सोनबाई, त्यांची आरती तुम्हाला करायची. बघा, पण त्या बिचारीला काय माहित होतं की तिचं कुंकूच या जगात राहिलेलं नाही. बघा, महाराज गावच्या वेशीला आले. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा सुरू झाल्या. महाराज धनगराच्या गल्लीला आले, मराठ्याच्या गल्लीला आले, ब्राह्मणाच्या गल्लीला आले, माळ्याच्या गल्लीला आले, शिवा न्हाव्याच्या दारात आले. ती पोरगी ताट घेऊन महाराजांना वळवायला आली. तेवढ्यात मागून आवाज आला, सुनबाई, तुम्ही नका वळू राजांना. त्या पोरीला तर वाटलं माझ्या सासूने मला कपाटामधली ठेवणीतली 9वारी साडी नेसायला दिली, कपाळ भरून कुंकू लावायला सांगितलंय, मेकअपचं सामान दिलंय, आणि ऐन टायमाला मी राजांना वळणार तर माझी पोरगी, माझी सासू माझ्याबरोबर असे का वागत असेल. त्या पोरीनं मागं वळून बघितलं तर हा तर माझ्या सासूचाच आवाज आहे. बघा, त्या पोरीनं दुसऱ्या पोरीच्या हातामध्ये ताट दिलं आणि पाय आपटत घरामध्ये निघून गेली. महाराज घरात आले, दुसऱ्या पोरीनं महाराजांना वळलं. महाराज घरामध्ये आले, हातामध्ये पाण्याचा तांब्या आणि गुळाचा खडा देण्यात आला. आधीच्या काळामध्ये प्रथा होती, महाराजांनी पाणी घेतलं, गुळाचा खडा खाल्ला, आणि पहिला प्रश्न त्या आईला विचारला, का आई, का नाही वळून दिलं तुम्ही त्या पोरीला. ती आई म्हणाली, महाराज, ती शिवाची बायको आहे. महाराज म्हणले, चाललं असतं नाही, द्यायचं ना वळून तिला. किती थाटामध्ये ती पोरगी उभा होती, किती अपमान केला तुम्ही तिचा. ती आई म्हणाली, महाराज, ती शिवाची बायको आहे. महाराज म्हणले, आई, चाललं असतं, द्यायचं वळून तिला. त्यावेळेस ती आई म्हणाली, महाराज, तुम्ही या जगाचे जाणते राजे असाल, तुम्ही संपूर्ण जगाला फसू शकता, पण एका आईला फसू शकत नाही. तुमच्यासारख्या श्रीमंत राजाला एका विधवाबाईनं वळू नये. महाराजांच्या हातातला पाण्याचा तांब्याच खाली पडला. महाराजांना वाटलं, या संपूर्ण महाराष्ट्राच्या मातीला मी कळून दिलं नाही, ह्या आईनं कसं ओळखलं. महाराजांनी रडता रडता त्या आईला विचारलं, आई, तुम्ही कसं ओळखलं. त्यावेळेस ती आई म्हणाली, महाराज, तुम्ही गावच्या वेशीला आला, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या पाठीमागं भाला घेऊन उभा असेल. तुम्ही धनगराच्या गल्लीला आला, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या पाठीमागं भाला घेऊन उभा असेल. तुम्ही मराठ्याच्या गल्लीला आला, माळ्याच्या गल्लीला आला, माझ्या दारात आला, तरी माझा पोरगा मला दिसला नाही. ज्या अर्थी तुम्ही येताय पण माझा पोरगा येत नाही ना, त्या अर्थी माझा पोरगा या जगामध्ये राहिलेला नाही. बघा, महाराज रडायला लागले, मावळी रडायला लागली, संपूर्ण घर दुःखामध्ये बुडालं. शिवाच्या बायकोचं कुंकू पुसण्यात आलं आणि सोन्या चांदीची ताटं घरामध्ये आली. त्यावेळेस ती आई म्हणाली, महाराज,
नको मला तुमचं हे सोनं, नको मला तुमची ही चांदी. मग महाराज म्हणले आई तुमचा पोरगा माझ्यासाठी स्वराज्यासाठी कामी आला, राहू द्या. नको महाराज मला तुमचं हे सोनं, नको मला तुमची ही चांदी. मग महाराज म्हणले आई काय देऊ तुम्हाला. ती आई म्हणाली महाराज द्यायचंच असेल तर एक वचन द्या, तर बैलपोळ्याच्या सणाला माझा पोरगा माझ्या घरी यायचा, माझ्या हातची पुरणपोळी खायचा आणि माझ्या बैलाला आणि गाईला पुरणपोळी खाऊ घालायचा. आता ह्याच्या पुढं प्रत्येक बैलपोळ्याच्या सणाला तुम्ही माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणपोळी खात जा आणि माझ्या बैलाला आणि गाईला पुरणपोळी खाऊ घालायचा. बघा महाराजांनी शब्द दिला त्या आईला, आई जोपर्यंत या देहामध्ये श्वास आहे ना तोपर्यंत तुमच्याच घरची पुरणपोळी खायला येणार. मग त्या आईनं डोळं पुसलं. मग ती आई म्हणाली महाराज जो गेलाय ना तो छत्रपती शिवाजी महाराज गेलाय आणि जो राहिलाय तो माझा शिवाना विरायलाय, माझा शिवाना विरायलाय. बघा याला म्हणतात एका विचाराचे माता आणि एका विचाराचे पुत्र. म्हणजे मुलाचा विचार माझ्या राजाचं स्वराज्य निर्माण व्हावं आणि आईचा विचार गेलेल्या मुलाचं दुःख न बाळगता माझ्या राजालाच मुलगा म्हणला. याला म्हणतात एका विचाराची माता आणि एका विचाराचे पुत्र. विठ्ठल विठ्ठल सावध झालो सावध झालो हरी चालो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे. पळोनिया गेली झोप होते पाप आडते, तुका म्हणे तया ठाया बोल छाया कृपेची. तरुणपणामध्ये सावध व्हायचं आणि काय करायचं तर हरीच्या जागरणाला यायचं. आणि हरीच्या जागरणाला आल्यानंतर तिथं काय असतं बघा, सगळ्यांनी हात वर करा, भजन करायचं आपलं. थांबा थांबा थांबा. तुमच्या हाताला काय लाकवा आलाय का, काय मणका मोडलाय का, हात वाकडं झालाय मला काय कळणार. जावं हात तरी प्रेमाने वर करा की. आम्ही बोंबलत इथं 300 किलोमीटर गाडी चालली चालू तरी मी थका नाही. मी पार बिंबीच्या देटापासून बोलतोय, घसा बसलाय, गुळ खाऊ खाऊ पाणी पिऊ पिऊ बोलतोय. तुम्हाला हात वर करा काय कवा येत चालली काय इथं असं असं 1 2 3 हा करा ना वर जरा हात. काय कळणारच मला. हा नीट नीट विठोबा हरी विठोबा रखुमाई रखुमाई हरी विठोबा रखुमाई. पहा आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे खरं तर हे आयोजित करण्याचं प्रमुख कारण असं आहे, कैलासवासी अरुण उर्फ पाप्पा वीर यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य कीर्तनाचा सोहळा आज इथं संपन्न झालेला आहे. पहा सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांचं वर्चस्व होतं, 10 वर्ष ज्यांनी आपल्या आळणी नगरीमध्ये उपसरपंच म्हणून पद भूषवलं, 5 वर्ष सरपंच म्हणून ते राहिले आणि 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी इथं पद भूषवली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते 5 वर्ष सभापती होते. तसेच बघा गोरगरिबांपासून सगळ्यांना मदत करणारं व्यक्तिमत्व. बघा देव पण अशाच लोकांना लवकर घेऊन जातो ज्याचं अंतःकरण शुद्ध असतं, ज्याचे दुसऱ्याला काहीतरी करण्याची दुसऱ्यासाठी दानत असते. एवढं उत्तुंग नेतृत्व आपल्यामधून गेलं आणि खरंच ह्या वीर परिवाराकडे पाहून एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते, भाऊभावांचं प्रेम कसं असलं पाहिजे. महाराज आजकाल लग्न झालं की एका मिनिटात व्हायला निघतात. एवढी बेकार परिस्थिती, इतकी भयानक परिस्थिती की आज म्हणजे पोराचं लग्न व्हायच्या आधीच व्हायला निघतात. पण ह्या परिवाराचं तुम्ही सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात जर योगदान बघितलं, 700 वर्षाची ह्या गावची परंपरा आहे हे मला आल्यानंतर कळलं.
आणि एवढे भव्य दिव्य टाळकरी मी पहिल्यांदाच कीर्तनात बघितली. एकदा तुमच्या गावकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होते. वा. तसेच आता सध्या विद्यमान असलेले सरपंच माननीय श्री प्रमोदजी वीर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. पहा, ज्यांच्यामुळं मला इथं कीर्तनाला येण्याचा योग लाभला अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या अपूर्वा दिदी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. त्यांनी त्यांच्या वडिलांना सुचवलं की महाराजांचं कीर्तन घ्या आणि एवढ्या ह्या नगरीचं तप आहे एक नामस्मरणामध्ये, त्या नगरीमध्ये सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. एकदा संपूर्ण गावकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या होत्या. पहा, भावाने भावासाठी काय केलं पाहिजे तर हे लक्ष्मणाकडून शिकलं पाहिजे. भावासाठी राज्याचा त्याग, पत्नीचा त्याग संपूर्ण सोडून आपल्या भावासाठी वनवासाला गेले, प्रभू श्रीरामांसाठी. बघा, इंद्रजिताने शक्ती ही बिभीषणाला मारली होती, पण बिभीषणाला जर शक्ती लागली तर आपल्या भावाच्या नावाला कलंक लागन म्हणून लक्ष्मणाने स्वतःच्या अंगावरती शक्ती घेतली. याला म्हणायचं भावासाठी समर्पण. स्वतःच्या सख्या भावाला प्रेम द्यायला पाहिजे. तो आपला जोडीदार आहे, रक्ताचा नातेवाईक आहे. भाऊ भावाचे वैरी असतात, बांधावरून भांडणं करतात, पिकणारी जमीन विकून टाकतात आणि बांध कोणाचा ह्याच्यासाठी केस करतात. काय शाने माणसं आहेत, कशासाठी भांडणं करतात? स्वतःच्या सख्या भावाला प्रेम द्यायला पाहिजे. तो आपला जोडीदार आहे, रक्ताचा नातेवाईक आहे. अरे थोडंफार घेतलं असेल, थोडं खाल्लं असेल, घेतलं म्हणून काय फरक पडतो? कार्यकर्त्यांना देखील पोसावं लागतं. मग भावाने थोडं खाल्लं मग काय बिघडलं? बघा, स्वतःच्या सख्या भावाला प्रेम द्या. तो आपला जोडीदार आहे, रक्ताचा नातेवाईक आहे. खरंच ह्या स्वर्गीय अरुण पापा वीर यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि ह्या कुटुंबाला ह्या दुःखातनं सावरण्याची ताकद भगवान श्री ज्ञानोबराय देव एवढीच या कीर्तनाच्या वतीने मी आज माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली.